कड आलाय आता कड आला बरं का भाजीला. मला तर असं वाटलं जास्त शुगर नसलं की भाजीचं वाटोळ करून टाकतात का काय कोण, पण आलाय महाराज, आला कड चांगला आलाय. विठाला विठाला पंढरी सर्व काळ. आज देवा मला काही नको का पंढरपुरामध्ये जन्म मागितला. काही असे क्षेत्र आहेत महाराज, माळापोळीमध्ये आल्यानंतर महाराज शिव मंदिरात जावं वाटतंय. अलग लक्षात क्षेत्राचं महात्म्य. उगा एखाद्याने आपली माळ घ्यायची. जू चौपाटीला गेले का तुम्ही कधी? मुंबईची जू चौपाटी, तिथं ते सगळे तरुण मंडळी जोडीने फिरायला येतात बरं का, जोडी जोडीने. तिथं एखादा वारकरी गेला तर तिथं म्हणतो का उगा आपली भेळ घ्या, माळ काढा, तिथला मेळ बघा. तिथं गेलो म्हणा का मला लय नामच आकाशाला घेतलेली माळ गळून पडेल तिथलं वातावरण पाहून. कारण त्या भूमीचा महाराज नामस्मरण घडणं हा गुण नाही. तसं काही क्षेत्रामध्ये महाराज काही विशिष्ट गुण आहेत. उठा उठी अभिमान जायाशे स्थळतून, ते या पंढरीशी घडी खळा पाथर रोपडे. होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय ज्ञान मार्ग आम्हाला माहिती आहे. या ज्ञानाला गे गगन गणितात योगी स्वर्गाचार वंगी मरवणे नाना भजन मार्गे रिगते तू गडी अंगी एक रिगता ते सुरंगी शिशुमनेच्या. नको नको ज्ञान मार्ग कठीण आहे मार्ग महाराज. ज्ञानोबराय सांगतात योग मार्ग सुद्धा कठीण आहे बरं का. क्लेशोदेक तरस्ते श्याम अव्यक्ता सत्यजित साम अव्यक्ता हि गती लोखम देहवद्भेर वाप्यते. तहानेल्या तहानेची प्यावी, भुकेल्या भुकची खावी, नवरात्र व्हावी मोवारा. मुनिंदयाचे पोहणे विरोधाचे वेलावणे, झाडाचे साधने चालवावे गा. शेत वेढावे उष्ण कांगोरावे, वृष्टीचे असावे घरातू. किंबहुना पांडवा हा अग्निप्रोषणीचे नवा, भ्रातारेवन करावा तो हा युगोहित स्वामीजीचे काज. नाबा पिके व्याज मरणेशी झुंज नित्य नवे, ऐशे मृत्यू निती का घोटे कळत वेग. डोंगर गिळता नो कन फटे काय, मनानी योगाचे वाटा जे निघाले गा सुभटा. तया दुःखाचा वाटा भागारा, लोहाचे चणे दैवो जरी आपण. आता किती प्रमाण म्हणावं आणि किती म्हणले तर लोकांच्या पुढे लक्षात राहतात हो बाबा. कीर्तन झालं की बोच्या दर्शनाला गर्दी. जेवढं ऐकलंय तेवढं तुमच्या चरणावर. आम्ही चाललो मोकळ्या डोक्यानं चपात्या करायला. आपल्याला जेवढं पाहिजे. बाकी साधन काय करावे साधने, होय होय वारकरी. हे महाराज पंढरी क्षेत्राचं महत्व आहे. पंढरपूर मध्ये तुम्हाला द्यायचंच असेल ते बाकीचं नको आम्हाला. हे बाकीचे साधन नको आम्हाला. द्यायचंच असेल तर फक्त वासदे पंढरी सर्व काळ. आज नामदेव महाराजाला भगवान परत म्हणतात काहीतरी मागावं महाराज. त्यावेळेस महाराज म्हणतात बाकी काही नको आम्हाला, वासदे पंढरी सर्व काळ. बरं ठीक आहे महाराज, तुमच्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला पुन्हा पुन्हा पंढरपुरामध्ये जन्माला घातलं. मग पंढरपूर मध्ये आल्यानंतर तुम्ही काय करणार त्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगा.
गेला ना मला 1.5 तास निघून फक्त अर्धा तास राहिला का आपल्या लक्षात इथं देवाची कृपा असते विठाला 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 5 मिनिटं वाढवू आपण सकाळी आता मात्र आ करा तुम्ही तिकडून आ करा तुम्हाला गोदरेज हॉस्पिटल मध्ये नेऊन ऍडमिट करतो विठाला बुजुर्ग मंडळी बरं माझ्यासमोर प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चितशी भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरी शिकारा रगी लागेल कशा त्यांच्याही महाराज वयाचा आपल्याला विचार करावा उभं राहून बोलायला काय वाटत नाही पण बसून मला श्रवण भक्ती करण्याकरता 1 नंबरची भक्ती श्रवणम कीर्तनम तरी अवधानी करी दिजी काय महाराज या अवधानामध्ये एकदा आई साहेबांनी फक्त ऐकलं महाराज ऐकले हे केले ते संतांच्या वचने तरी हे ठाकून आलो सर काय नाही महाराज फक्त श्रवण केलं अवधान दिलं तर त्याचा परिणाम असा झाला कसा गबाई हरे विना दे कसा गबाई हरे विना दे परमात्मा पती म्हणून मिळाला अशी ताकद आहे बरं का तुमच्यात विठाला विठाला फक्त मला द्यायच्या क्षेत्रात पंढरपूरमध्ये जन्माला घाला आणि पंढरपूरला जर आलो तर तुमचं म्हणणं ना मी काय करणार की ज्या भक्तीमुळे मला सगळं मिळालंय ना ती भक्ती करी पहिली भक्ती घालेन लोटांगण कुणाच्याही पुढे लोटांगण घालू नका विकाराच्या पुढे लोटांगण घालायचं नाही मोकाराच्या पुढे लोटांगण घालायचं नाही टोकाराच्या पुढे लोटांगण घालायचं नाही जे अनाचार्य आहेत भ्रष्टाचारी आहेत दुराचारी आहेत त्यांच्या पुढे लोटांगण घालायचं नाही ज्यांच्या जीवनामध्ये व्यसन आहे फॅशन आहे दूषण आहे यांच्याही पुढे लोटांगण घालायचं नाही ज्यांच्या जीवनामध्ये रम आहे रमी आहे रमा आहे त्यांच्याही पुढे लोटांगण घालायचं नाही ज्यांच्या जीवनामध्ये झुका फुका आणि थुका आहे त्यांच्याही पुढे लोटांगण घालायचं नाही ज्यांच्या जीवनामध्ये सारी नारी पैक आहे त्यांच्या पुढे लोटांगण घालू नका सारी पाठाने धर्मराजाचं वाटोळ झालं नारी पै रावणाचं वाटोळ झालं आणि पैशापायी दुर्योधनाचं कोल्हायला गेलं इंद्रा पडली भगे चंद्र झाला का नारद चुकलाचा भजनाचा इंद्र चंद्र पोक्याच्या भया सबको मालूम है जी नारद की तो भई नारदी फक्त इंद्रियाच्या पुढे लोटांगण घातलं महाराज बरं का येडका मदन तू केवळ पंचानन धडक मारली शंकरा नको त्याच्या पुढे महाराज शरणागती पत्करली देवाधिकार सुद्धा या काम करून अधिक विकाराने उलटा पालटा करून टाकलं येडका मदन तू केवळ पंचानन हे वाजवणं म्हणजे साधन आहे महाराज आणि उगा एखादा देव उठला तर लिंब आणा नारळ आणा अभ्यास आपला अभंग राहिला ना तसा यार घेता सप लिंब नारळ देण्यातच जाणार आहे विठाला थोडस विकाराच्या अधीन गेले तरी संपूर्ण जीवन बर्बाद झालं देवाधिकाचं सुद्धा याच्यामध्ये फक्त एकच वाटला खेळया माझे अनुम्या शहाणा दोन पडे काम व्यसने रे जगाच्या इतिहासामध्ये मला जो भक्ती करणारा खरा भक्त आहे ना बा ते जीवनामध्ये या बाकीच्या पुढे लोटांगण घालायला मागत नाहीत बस लोटांगण घालायचं फक्त 3 ठिकाणी घालायचं पहिलं लोटांगण घालायचं घातली लोळणी पहिलं बारकाली लोटांगण घालायचं चंद्रभागे मार्गाने
चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा नेमिले या चित्ता पासून या एकदा तर स्नान केलं की पुंडलिक रायाचे महाराज वाळवंटामध्ये लोटांगण घालायचं. अलग लक्षात. दुसरं लोटांगण घालायचं घालो लोटांगण महाद्वारी. तिसरं लोटांगण घालायचं देवाच्या चरणावर का सुखवशे तुझे पायी मद ठेवे तये ठाई. अलग लक्षात. या जगामध्ये फक्त 3च ठिकाणी लोटांगण घालायचं. पहिलं लोटांगण घालायचं वाळवंटामध्ये, दुसरं लोटांगण घालायचं महाराज. लोटांगण शब्दाचा अर्थ आहे, ऐका बर का महत्वाचा भाग. आज नामदेव महाराज म्हणतात पहिली भक्ती करीन मी लोटांगण भक्ती. लोटांगण शब्दाचा महाराज शास्त्रीय भाषेमध्ये अर्थ आहे नम्रता. जी माणसं जीवनामध्ये नम्र असतात ना, विद्या विनयेन शोभते. अलग लक्षात. विनय असल्याशिवाय विद्या शोभत नाही. विठाला विठाला वाटोळे अहंकाराने झालं बर का. अनादि अंबिका भगवती बोधपर्णी घेऊन हाते पोत ज्ञानाचा पाजळते उदो उदो भक्त नाचते. अनादि निर्गुण भगवत अनादि निर्गुण प्रगटले भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी. त्रिवेद तापाचे करावया झाडणे भक्ता लागी तू पावशी निर्वाणी. कुणाचे वर परमात्मा कृपा करत नाही. ज्या दिवशी महाराज अंतःकरणातले काम क्रोध विकार द्वेष ईर्ष्या आकांक्षा कामना त्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमचा काय तुमचा बाप आला तरी परमार्थ सफल होणार नाही. विठाला जीवनाची पहिली भक्ती करायची. प्रत्येकाच्या समोर नम्र राहिलं पाहिजे. नमनते नम्रतांगी न देखे गुणदोष अंतरे प्रकाश आनंदाचा. आनंद पाहिजे ना. आनंदाच्या पोटी साठवण पोटी प्रेम चालेला प्रवाह नाम घालावला. अरे जीवनामध्ये मला नम्र व्हा. या जनाला जनार्दन माना. जननो व्यवघा जनार्दन झाली संध्या संदेह माझा मेरा आत्माराम हृदय प्रगटला. झाली संध्या संदेह माझा मेरा. याला परमार्थ म्हणतात बर का. काय करायचं. बोध पुत्र जाऊ द्या. जास्त चिंतन सांगायचं तुम्हाला गरज नाही. या जगामध्ये महाराज परमार्थाला फल आला पाहिजे. परमार्थ हा फला करता करायचा. ते फल म्हणजे भक्तीचा. पहिली भक्ती मी करीन म्हणजे ती नम्रता. किती नम्रता असावी. एकदा नारद महर्षी भगवान परमात्म्याच्या लग्नाला गेले. जांबुवंती बरोबर देवाचं लग्न ठरलं. तशा त्या देवाला काही पत्न्या कमी नव्हत्या. ही 8वी अष्टनायिकेमध्ये ही 8वी पत्नी बर का. आवडीच्या 8 पत्न्या होत्या देवाच्या. शेवटी जांबुवंती बरोबर लग्न केले. जांबुवंताची मुलगी. आता लग्न सोहळा पार पडला. तिथं नारद महर्षी आले होते विना घेऊन. नारायण पण मनात अंतःकरणात भाव होता माझ्यासारखा भक्त कोणी नाही. माझ्यासारखा नारद तुंबर गायन करते पुढे निज दासगे. अशी महाराज अंतःकरणामध्ये ती भावना. आणि ती भावना घेऊन आले. आता तो अभिमान पाहिलं ना तर तिळ भरी जरी होय अभिमान मिरू तो समान भार देवा. देवाला सहन झालं नाही. तुका म्हणे नरके घाली अभिमान. परमार्थ करून सुद्धा महाराज माझ्या भक्ताचा आता पतन होईल. आणि नारद महर्षी माझा पहिल्या नंबर 2ऱ्या क्रमांकाचा भक्त आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक व्यास अंबरीश भीष्म शुक सौनक बकदालभ्यम असे 14 भक्त आहेत. आणि यदा कदाचित माझ्यासारखा गायक कुणी नाही असं जर म्हटले तर मग मात्र याला माझं पतनाला जावं लागलं. म्हणजे नारदा इकडे बाबा इकडे इकडे. लग्न सोहळा पार पडला. आता शेवटची भैरव म्हणा. कीर्तनात भैरव झाली की जसं कीर्तन संपत तसं तुम्ही एकदा थोडीशी चाल म्हणा. म्हणजे मग बाकीच्याला बुंदीच्या मोबदल्यात घरी पाठवू बरं का. आणि मग नारद म्हणून ओ देवा अहो तुम्ही आज सोलाच्या समोर मला गायचं सांगताय काय. हा काही डोकं आहे का नाही द्यावं तुम्हाला. अरे मी पट्टीचा गायक आहे म्हणले. फटीतला नाही. काय गायक होते मला तानशेन. त्यांनी जर दीप राग गायला तर दिवे लागायचे. आणि आम्ही कोणताही राग असला की असलेले दिवे फुटतात फटाफट. अरे नारदा महाराज त्या तानशेनच्या गायनामध्ये जर कोणी वा म्हणलं की तानशाला सहन होत नव्हतं. राजाला सांगितलं हे जर वा म्हटलं तर मी गायन सोडून निघून जाईल. राजाने सांगितलं हे बघा बसलेली मंडळी अजिबात कोणी मी वा म्हणायचं नाही. आणि जो वा म्हणेल त्याला डायरेक्ट फाशीवर. सगळे एकमेकाला चिमटे घेऊन म्हणायला लागले. झोपेच्या नादात वा म्हणशील 10:30 वाजून गेले. उघड नमुनेवारी जाशील.
हा मग महाराज सगळे एकमेकाला चिमटे घेऊन महाराज बटाटे डोळ करून टोळ टोळ पाहायला लागले. 11 वाजता सोडतंय का नाही, 11 वाजता सोडतंय का नाही. लय मोठा घेर झाला. किती बी घेरा असू द्या बरं का बाबा, आपल्याला 11 म्हणजे 11, काही चिंता करायची गरज नाही. नाहीतरी महाराज किती चिंतन ऐकलं तर तुम्ही बी इथंच राहणार आहे, मी बी इथंच राहणार आहे काल्याच्या कीर्तनाला. काय आपल्याकरता करू येत नाही, काय नाही बरं का, काही चिंता नाही. पण करायचा परमार्थ बरं का, परमार्थ सोडायचा नाही. बहुत जन्माचे आशेवटे कृपाळू आपोटे हृदया राखावे बहुताची अंतरे भाग्य येते तदनंतरे. जीवनामध्ये भाग्य हवं असेल तर एकमेकाचा अंतःकरणाचा विचार केला पाहिजे. विठाला विठाला महाराज म्हणतात देवा नारदा हे बाबा इकडे गायन कर. माझ्या भक्ताचा दपन तिळ भरी जरी होय बोलवलं कुणाला गायचं सांगता, आज सोलाच्या समोर मला गायचं सांगताय तुम्ही. जेव्हा तुम्हाला काही व्यवहारिक ज्ञान काही पारमार्थिक ज्ञान आहे का नाही, एवढे मोठे तुम्ही महाराज व्यवहारिक, आणि मला स्वराच्या सभेमध्ये गा म्हणता. अरे गा बाबा, गाणार नाही देवा, मग नको गाऊ, विना दे, गाईल दुसरं कोणीतरी. मग घेतला विना एका पिल्ल्याच्या गळ्यात घातला आणि ते पिल्लू महाराज डोक्यावर हटवणं लागलं ना गायला. स्वर लागल्यानंतर त्याच्या 2-4 म्हणले वा 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 क्या बात आहे. म्हणले गेले यांचे खाण्यापिण्याचे दिवस संपले. आणि मग महाराज राजाने त्या तो चौघाला बोलवलं, सांगला यांचा सत्कार कारण विनाकारण वा वा म्हणत होते ना, यांना बिगर बुंदीचं बाहेर पाठवून द्या. विठाला विठाला विठाला. थोडासा अभिमान जर निर्माण झाला तर महाराज कार्याची माती होते बरं का. म्हणून महाराज तू अभिमान घालवायचा असेल तर पहिली भक्ती लोटांगण भक्ती. घालीन लोटांगण महापुरे झाडी जाती इथे लोहाळे राहते. अलग लक्षात, नम्रता ही भक्ती, नमन भक्ती 1 नंबरची भक्ती आहे असं म्हणतात बुवा. एकदा ब्रह्मदेव भगवान शंकर परमात्म्याला भेटण्याकरता काशी क्षेत्रामध्ये गेले आणि तिथं रात्री त्यांची काहीतरी मीटिंग झाली आणि 3-3:30 वाजता ब्रह्मदेव उठले. अनेक दिवसानंतर महाराज गंगेचं स्नान करण्याचा योग आलाय आणि म्हणून काय केलं, पहाटे आपले जे काही शिष्टमंडळ, बरोबर ना तुमच्या राजकीय भाषेत शिष्टमंडळच म्हणतात ना, ते नेत्या बरोबर असतात ते शिष्टमंडळ. आता ते ब्रह्मदेव बरोबर 10-12 जण होते. तिथं कबीरदास महाराजाचं भजन चालू होतं मनकर्णिका घाटावर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अंधारामध्ये कोणता तरी भक्ती करतो, पण एकच शेला अर्धा गुंडाळलेला, अर्धा अंगावर घेतलेला. पौष महिना, थंडीचे दिवस, त्या शीतलहरीमुळे ते अशा कुडकुडत होते, दातावर दात आपटायचे. विना त्यांची एक तारी नीट वाजवत येत नाही. ब्रह्मदेव म्हणले कोणीतरी बुवा दिसतोय पण भजन चांगलं करतोय, पण थंडीचा त्रास होतोय. ब्रह्मदेव गेले आणि कबीरदास महाराज म्हणतात, महाराज एवढा तुम्ही हा शेला घ्या, मी अजून 5 मिनिटं थांबतो. म्हणले असं आयुष्यात कधी भजन ऐकलं नाही. अनेक जणांनी माझ्या राज दरबारमध्ये गायन केलं, पण तुमच्यासारखं भजन, तृप्त भजन मला कधी ऐकायला मिळालं नाही. थोडं माझ्या करता 5 मिनिटं घ्या, एवढा शेला अंगावर घ्या. त्यावेळेस माझे कबीरदास महाराज म्हणतात, महाराज आम्ही वारकरी मंडळी, भक्त मंडळी कोणाला काही मागत नाही बरं का. तुमचा शेला नको, भजन ऐकायचं तर ऐका, पण आमच्या भाषणात विक्षेप करू नका. भजनी विक्षेप त्याची पै मरण. ज्या दिवशी भजनात विक्षेप होतो ना, त्या दिवशी मरण प्राय यातना होतात. आमच्या भजनात विक्षेप करू नका कृपया. ब्रह्मदेवाला असं वाटलं की याची निर्मिती मी केली आणि मला तत्वज्ञान सांगतोय वय. कदाचित याने आपल्याला ओळखलं नसेल. म्हणले महाराज मला ओळखलं का? महाराजांनी भजन बंद केलं. म्हणले कोण तुम्ही? म्हणले मी ब्रह्मदेव. म्हणले असाल ब्रह्मदेव, आम्हाला काय घेणं देणं, कशाला आमच्या भजनात विक्षेप करता, चालते वा. आता असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाला अपमान वाटलो. ब्रह्मदेव म्हणले आता हे आपल्या बरोबर आलेले हे काय शिष्टमंडळ, दुसऱ्या भाषेत चमचे, तिथं जाऊन सगळी कडी नासून टाकतील. वरती गेलो, अरे एवढा मोठा आपला राजा आणि त्या फाटक्या बोनी त्याला काही मागितलं नाही रे त्या घाटावर. तिथं जाऊन माझी चव घालतील म्हणले. आणि मग हळूच जाऊन कबीरदास महाराजाच्या माझ्या प्रतिष्ठे करता मागा ना, माझी प्रतिष्ठा. हा बरोबर, तुम्हाला तुमची प्रतिष्ठा राखायची वय. म्हणले असा करा, तो आविर्भाव पाहिला
मोठी माणसं बहुतेक निवडणुकीमध्येच वागतात फक्त बरं का. एरवी ते एरंडासारखे असतात पोकळ. ते कबीरदास महाराजांनी महाराज पाहिलं तो आविर्भाव तो अभिमान ब्रह्मदेवाचा. मी ब्रह्मदेव माझ्या प्रतिष्ठेकर यांना यांची प्रतिष्ठा राखायची. आणि मग सांगितलं असं करा तुमचा शेलाई नको काहीच नको फक्त मला पावशेर नम्रता द्या. कबीरदास महाराज म्हणतात महाराज तुम्हाला भजन ऐकायचं ना एक पावशेर नम्रता द्या. एक तासभर भजन करतो त्याच्या मोबदल्यात. आता महाराज म्हणतात ब्रह्मदेव म्हणतात हे नम्रता म्हणजे काय. चालते अजिबात एक मिनिट सुद्धा इथं राहायचं नाही. माझ्या भजनात विक्षेप करायचं नाही तुम्हाला नम्रता एक तर मागा म्हणतात आणि जे मागितले तुम्हाला देता येत नाही. ब्रह्मदेवाला असं वाटलं की एक साधा बॉल माझा अपमान करतोय मी ब्रह्मदेव हे सांगितलं तरी. महाराज 4-4.5च्या त्या टेम्परेचर मध्ये पाय आपटीतच निघाले. गेला 300 वर टेम्परेचर. आता अशा टायमाला नारद महर्षी येणार नाही. त्याला नारदच कोण म्हणेल. जो पठ्ठ्या कुठं रद्दच होत नाही त्याला नारद म्हणतात. पूर्वी एकच नारद होता आता गल्ली गल्लीत नारद झाले. विठाला विठाला. आणि मग मात्र महाराज पाय आपटीत निघाले. नारद महर्षी नारायण काय ब्रह्मदेव लईच पाय आपटीत निघाले. अरे कोण कोण म्हटले त्या मनकर्णिका गाठव. मी सांगतोय माझ्या प्रतिष्ठा करता काहीतरी मागा त्यांनी माझा अपमान केला चालते म्हणले. नारद महर्षी म्हणतात आमचे बुवा लोक कोणाचा अपमान करत नसतात. आमचे बुवा लोक खूप चांगले असतात कोणाचा अपमान करत नाहीत बरं का. खूप सालस मंडळ असतात निर्मळ मनाची अंतःकरणाची निर्मळ चित्ते आणि नवणी ते अशी आमची वारकरी मंडळ असतात बरं का. ही सगळी अपमान करणार नाही. तुम्ही काहीतरी शानपणा केला असेल त्यांच्या जवळ जाऊन. काय नाही रे नारदा मी शेला घ्या म्हटलं तर शेला नाही घेतला. ते म्हणले पावशेर नम्रता देता का. आणि म्हणलं मग ती नम्रता म्हणजे काय माझ्या काही लक्षात आलं नाही. मला म्हणले डायरेक्ट चालते व्हा. म्हणले आता असं करा मी सांगतो ते ऐका म्हणले. तुम्ही कोण बुवा भजन करतो तिथे जाऊन त्यांच्या पुढे फक्त लोटांगण घाला. नारद महर्षीने फार्मला सांगितलं घाली लोटांगण. ब्रह्मदेवाला सांगितलं त्या बुवांच्या पुढे कोण बुवा आहे त्याच्या पुढे फक्त लोटांगण घाला. पण ते नम्र मी सांगतोय तेवढं ऐका. मध्ये मध्ये तोंड घालू नका. कारण माणसाला मध्ये तोंड घालायची लई सवय असते. दोघं जण बोलत असले की तिसरं मध्ये जाणार. दोन मित्र बोलत असले बघा तिसरं तर मग ते तिसरं मध्ये गेलं का काय चाललंय सर्व दे ना मित्राचं काय चाललंय ते. मग ते मित्र बी म्हणतात का रे तो रामभाऊचा मुलगा का रे. ते म्हणले तुम्ही कसं काय बरोबर ओळखलं. तुझ्या बापाला सुद्धा अशीच मध्ये तोंड घालायचं होतं. बहुतेक तो रामभाऊचाच असला पाहिजे. विठाला विठाला विठाला. बाबा दोन मित्राचं भांडण चालू होतं. एक म्हणायचा 32 पाडी आणि दुसरा म्हणायचा 64 पाडी. अरे 32 पाडी म्हणतो ते बरोबर आहे. पण इकडचं काय डोका काय फेल झाले काय काय पंक्चर झाले याचं का डोक्यावर पडलं ते. 32 पाडी म्हणतो हे दुसरं म्हणतो 64 पाडी. एकाला ते कुतूहल वाटलं गेलं पळत का रे तू 32 पाडी म्हणतो बरोबर तू चुकीचं का म्हणतो 64 पाडी. ते म्हणला दोन मित्राच्या मध्ये तू येणार आहे मला पहिलेच माहित होतं. तुझे पहिले तुझे पाळतो नंतर त्याचे पाळतो म्हणून मिळून 64 होते. तोंड घालायची लई सवय लोकांना. तसं नारद महर्षी म्हणतात ब्रह्मदेव आता तोंड घालू नका. मी सांगितलं तेवढं करा. जा लोटांगण घाला कोण बोलायचे. पण ते नम्र जा तुम्ही जा म्हणलं. आणि महाराज कबीरदास महाराजांच्या समोर ब्रह्मदेवाने लोटांगण घातलं मनकर्णिका घाटावर. तुम्हाला सांगतो त्या महाराज भक्तीचा परिणाम असा झाला. कबीरदास महाराजांनी सगळी साधनं फेकून दिली भजनाची पूर्ण साधनं. फक्त शेला अंगावर घेतला. महाराज पळत पळत गेले ब्रह्मदेवाला खांद्यावर घेतलं. गायी नाची उडी आपुल्या छंदी मनाच्या आनंदी आवडीने. तो महाराज दगडी खालचा तो भाग पाहून देवाला वाटलं महाराज इतका कसा महात्मा बेफाम नाचतोय. खाली जर पडलो ना आपलं थालीपीठच झालं म्हणलं त्या घाटावर. आणि मग महाराज ब्रह्मदेव म्हणतात महाराज मगाशी तुम्ही माझा जा म्हटले मला क्षणभर सुद्धा उभा नाही राहू दिलं. पण आता मात्र लोटांगण घातलं नेमकं मी तुम्हाला दिलंय काय. त्यावेळेस नारद महर्षी महाराज देवा आपल्या कबीरदास महाराज देवाकडे पाहून म्हणतात देवा मी तुम्हाला फक्त पावशेर नम्रता मागितली. मग म्हणले मी तुम्हाला किती दिली. म्हणले तुम्ही टनानी नम्रता दिली टनानी. एकदा जर देवाच्या समोर नम्र झालं ना कायने वाचेने मनाने तर परमात्मा त्याचं सर्वस्व चालवतो. अनन्या चिंतयन्तो मां ये जनाः करूपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाम्यं. तया माझ्या सायुज्याची चाड तरी तेची पूर्वी पोट
ज्या भक्तांनी माझ्या पुढे नम्र होऊन धर्म अर्थ काम मातीसारखे फेकून दिलेत ना, भोग मोक्ष बापुडी तेजली कुळे. आलं लक्षात? अशा भक्तांचा मी योगक्षेम चालवतो. एखाद्या भक्ताचं फक्त एकच इच्छा असते, जे भक्ती करतात ना त्यांची अंतिम इच्छा असते माझे ज्ञानवंत तया माझी या सायुज्याची चाड. जे जीवनामध्ये या नवविधा भक्तीत कोणती एक भक्ती करा, एका भक्तीने सगळ्याचा उद्धार झालाय ना, एका एका भक्तीने बरं का. ते नवविधा भक्तीचे उदाहरण सांगायची गरज नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बरं का. नवविध काय बोलिले जे भक्ती द्यावे हाती संतजने. म्हणून मला मुद्दा सांगायचा आहे, ही लोटांगण भक्ती इतकी सुंदर आहे ना, या लोटांगण भक्तीने महाराज उद्धार होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात, बस मी जीवनामध्ये पहिली भक्ती करेन देवा, घालीन लोटांगण. वेळ झाला म्हणून आता थोडासा विषय सोडून देतो नाही का. सगळ्या अभंगाला थोडासा स्पर्श, आपण कोण स्पर्श करणारे. इथं महाराज कंबर बांधलं की परमात्मा ती बुद्धी देत असतो. बुद्धीचा दाता नारायण आहे, आपण कोणी नाही. बोलविता शिकविता धनी वेगळाचे बरं का. साळुंके मंजूळ बोलत शेवानी शिकविता धनी वेगळाचे. इथे कंबर बांधल्यानंतर बोलवतो तो परमात्मा, आपण बोलणारे नसतो. म्हणून परमात्मा जेवढं चिंतन करून घेतील तेवढं तुम्हाला संत सज्जनांची सेवा करण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे. ही जबाबदारी माझ्यावर. आमचे सावकार साहेब आणि आमचे बाबा काय त्यांचं प्रेम असेल देव जाणे, पण वर्षातून 4-2 फोन तरी त्यांचे असतातच. मला विठाला विठाला कार्यक्रम करता नाही, फक्त विचारायचं बरं चाललंय का, कसं चाललंय, कुठे बस एवढं विचारायचं. असं त्यांचं प्रेम आहे. आणि ते घेऊन आले, 3दा घेऊन आले हो. मला बी असं वाटलं की माऊलीच्या नगरीमध्ये अरे एवढे धके खाती मंडळी येतात आपल्याकडे, आपण कोण कुठले कोणत्या झाडपीस झाड पत्ते नाही का. एवढी मोठाली मंडळी महाराज, दिग्गज मंडळी सगळ्या क्षेत्रामध्ये महाराज, हिमालयासारख्या तोडीची मंडळी. आणि आपल्याकडे महाराज कीर्तन करा म्हणतात. मला माझ्या बुद्धीला ते पटलं नाही. म्हणलं महाराज काही चिंता करू नका, मी 100% आपल्या गावाला येणार आहे. कारण बरेच दिवस झाले आमच्या बाबांची भेट नाही. काय महाराज एवढं वय झालंय पण आवाजाला महाराज नादच करायचं नाही, नादच खोळा. एखादी चाल म्हणलं की खूळ खोळाच करून टाकते. विठाला विठाला सुंदर परमार्थिकाने सेवा झाली मंडळी बरं का. आणि हीच सेवा जर करायची असेल तर पहिली सेवा मी करेन घालीन लोटांगण, दुसरी वंदेन चरण. अलग लक्षात. कोणाला रूपाचा अभिमान, कोणाला महाराज गुणाचा अभिमान, कोणाला स्वरूपाचा अभिमान. काय सुंदर चिंतन हो. काय त्या चरणाचं मत आहे. गरुडाला महाराज बालाचा अभिमान झाला. धारिले गरुडा नेले हनुमंता, ते पाचारिले भोवनी शेता, लाजिनली रूप नये पालटीता, झाला भीम की आपण राम सीता, बोले दुती केशी राधा हे वचन, बोले दुती केशी राधा हे वचन. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. काय भाव आहे. भाव देखून रुक्मिणीचा, माधव झाला बरोबरीचा, उठा की चला. ही भावाची ताकद आहे. भाव बळ्याकळी हे रवे नाकळी तर तळ्यावळी तैसा हरी. देव बोलला देव बोलला भावासी, सांडारे वैकुंठासी, देव बोलला भावासी, देव बोलला भावासी. गोड वाजवता तो ही मंडळी बरं का. दोन्ही पप्पाचे महाराज टॉपची गोड पप्पाचे बरं का. खूप सुंदर वाजवणारी मंडळी. आमच्या काळामध्ये आम्ही शिकलो पण इतकं नाही जमलं तुमच्या इतकं. विठाला विठाला